हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स। आज मी तुम्हाला सगळ्यात सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत आणि एकदम जाळीदार अशी रसमलाई घरी कशी बनवायची ते दाखवणार आहे। माझ्या पद्धतीने जर तुम्ही एकदा रसमलाई बनवाल तर मी 100% गॅरंटी देते की तुम्ही बाहेरची रसमलाई कधीच खाणार नाही। अगदी कोणीही सहज बनवू शकेल इतक्या परफेक्ट पद्धतीने आणि सर्व मेजरमेंट सहित आणि खूप सारे टिप्स सहित मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आज ही रसमलाई मी 20 लोकांसाठी बनवत आहे। नो फेल रेसिपी आहे, तर तुम्ही एकदा तरी नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपण रसमलाईसाठी लागणारे दूध तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे एक जाड तळाची कढई घेतली आहे आणि आता त्यामध्ये मी 2 लिटर म्हशीचे दूध घालून घेत आहे। त्यानंतर ही कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे तापवण्यासाठी आणि त्यानंतर अधूनमधून या दुधाला आपल्याला हलवत राहायचे आहे, कारण या दुधाला आपल्याला साय येऊ द्यायची नाहीये। आता एका वाटीमध्ये मी थोडे केसर घेतले आहे आणि कढईतले गरम झालेले दूध मी यामध्ये थोडे घालून घेत आहे आणि आता हे आपल्याला 10 मिनिटं भिजून द्यायचं आहे। याप्रमाणे जर आपण वाटीमध्ये केसर भिजत घालून नंतर यूज केले तर केसरचा छान रंगही उतरतो आणि छान फ्लेवरही उतरतो। आता आपले दूध अर्धे गरम झालेले आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये कट केलेले बदामाचे आणि पिस्त्याचे काप घालून घेणार आहोत। इथे मी 15 ते 20 बदाम आणि 15 ते 20 पिस्ते घेतले होते। त्यानंतर 2 लिटर दुधासाठी मी इथे 1 कप साखर घालत आहे। तुम्ही जर 1 लिटर दुधाची रसमलाई बनवत असाल तर तुम्ही अर्धाच कप साखर घालायची आहे। आता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण भिजवून ठेवलेले केसर घालायचे आहे। त्यानंतर याला आपल्याला छान एकदा हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फक्त 15 मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला याला आटू द्यायचं आहे। जास्त आपल्याला दूध हे घट्ट करायचे नाहीये। 15 मिनिटांनंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि त्यानंतर याला एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता 15 मिनिटं आटवल्यानंतर आपले दूधही थोडे आटलेले आहे आणि याला केसरचा रंग देखील किती छान आलेला आहे। एवढेच पातळ आपल्याला ठेवायचे आहे, यापेक्षा जास्त तुम्ही घट्ट करू नका। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यानंतर हे आपल्याला रूम टेम्परेचरवरच थंड होऊ द्यायचं आहे। आता आपण रसमलाईसाठीचे बॉल्स तयार करण्यासाठी पनीर तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 2 लिटर गाईचे दूध घेतलेले आहे। इथे तुम्ही रसमलाईचे बॉल्स तयार करण्यासाठी गाईच्या दुधाचाच वापर करा, यामुळे रसमलाईचे बॉल्स खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतात, अजिबात कडक होत नाही। आता हे पातेले आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे आणि या दुधाला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर इथे मी व्हाईट व्हिनेगर घेतलेले आहे आणि आता ते मी 5 चमचे एका वाटीमध्ये काढून घेत आहे आणि आता यामध्ये तेवढेच पाणी मिक्स करून ठेवायचे आहे। आता दुधाला उकळी आलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करून याला 1 ते 2 मिनिटांसाठी असेच थंड होऊ द्यायचे आहे। 2 मिनिट थंड झाल्यानंतर व्हिनेगर मिक्स करून ठेवलेले पाणी आपण यामध्ये थोडे थोडे घालून याला थोडेसे हलवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर याला आपल्याला 5 मिनिटांसाठी असेच ठेवून द्यायचे आहे आणि 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याचा चेहरा वेगळा झालेला आहे आणि पाणी वेगळे झालेले आहे। इथे मी एक पातेले घेतलेले आहे आणि त्यावर एक चाळणी ठेवलेली आहे, त्यावर एक व्हाईट रंगाचे कापड ठेवले आहे आणि आता या कापडावर आपल्याला हे दूध ओतून घ्यायचे आहे। यानंतर यातले थोडे पाणी कमी झाल्यानंतर यावर आपल्याला थंड पाणी टाकून घ्यायचे आहे आणि थोडेसे हलवून घ्यायचे आहे की जेणेकरून यातला व्हिनेगरचा आंबटपणा निघून गेला पाहिजे। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापडाचे सर्व काठ एकत्र पकडून याप्रमाणे आपल्याला थोडे हाताने दाबून याप्रमाणे यातले सगळे पाणी आपल्याला काढून टाकायचे आहे। पाणी गळणे बंद झाल्यानंतर याला आपल्याला चाळणीमध्येच ठेवून द्यायचे आहे आणि त्यावर मी एक प्लेट ठेवणार आहे आणि त्यावर आपल्याला एक जड वजन ठेवायचं आहे। मी इथे खलबत्ता ठेवणार आहे आणि हे आपल्याला अर्धा तास असेच ठेवायचे आहे। अर्धा तास झालेला आहे। आता आपण याला मोठ्या एका परातीमध्ये काढून घेऊ। तुम्ही बघू शकता एवढे सॉफ्ट आपल्याला हे पनीर ठेवायचे आहे, यापेक्षा जास्त आपल्याला कडक होऊ द्यायचे नाही। आता आपल्याला तळ हाताच्या मागच्या बाजूने याला याप्रमाणे मॅश करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता हे पनीरचे जे दाणे दिसतात ते फक्त आपल्याला मॅश झाले पाहिजे। याप्रमाणे आपल्याला 3 ते 4 वेळेस ही प्रोसिजर करायची आहे। 3 ते 4 वेळेस याला मी मॅश करून घेतले आहे आणि आता यामध्ये मी 2 टीस्पून एवढा मैदा घालत आहे। मैदा घातल्यानंतर याला एकदा आपल्याला परत याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे।
मैदा मिक्स करून झाल्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे टिक्कीच्या शेपमध्ये पण ही रसमलाई बनवू शकता। याप्रमाणे आपल्याला सर्व बॉल्स तयार करून घ्यायचे आहे। याप्रमाणे मी सर्व बॉल्स तयार करून घेतलेले आहेत। आता हे बॉल्स शिजवण्यासाठी आपल्याला शुगर सिरप तयार करायचे आहे। तर त्यासाठी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये 2 लिटर पाणी घेतलेले आहे आणि आता या पाण्यामध्ये आपल्याला 2 कप साखर घालायची आहे। 2 लिटरसाठी आपण 2 कप साखर घालणार आहोत। त्यानंतर हे पातेले आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे उकळण्यासाठी। आता या शुगर सिरपला उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण तयार करून ठेवलेले बॉल्स एक एक करून सोडायचे आहे। सगळे बॉल्स मी यामध्ये सोडलेले आहे आणि एक बॉल मी एका वाटीमध्ये काढून ठेवते आहे। शेवटी मी तुम्हाला दाखवेल की आपण केवढी साईज तयार केली होती आणि शिजल्यानंतर हे किती पटीने वाढलेली आहे। आता याला एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून हे फक्त आपल्याला 10 ते 12 मिनिटांसाठी हाय फ्लेमवरच फक्त याला आपल्याला शिजू द्यायचे। 12 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपले बॉल्स छान शिजलेले आहेत। आपले बॉल्स हे परफेक्ट शिजलेले आहेत की नाही हे तुम्ही कसे ओळखाल तर यासाठी एक ट्रिक आहे, मी तुम्हाला सांगते। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे बॉल्स हे पाण्यामध्ये खाली बुडालेले आहेत, म्हणजेच आपले बॉल हे परफेक्ट शिजलेले आहेत। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि दुसऱ्या एका पातेल्यामध्ये मी बर्फ घातलेले थंड पाणी घेतले आहे आणि आता हे सर्व बॉल आपल्याला या बर्फाच्या पाण्यामध्ये घालायचे आहे। असे केल्याने हे बॉल्स आपला शेप होल्ड करून ठेवतात, चपटे बनत नाहीत। ही स्टेप करणे खूप इम्पॉर्टंट आहे। मी सगळे बॉल्स थंड पाण्यामध्ये घालून घेतले आहेत आणि आता आपल्याला हे 15 मिनिटं कमीत कमी याला असेच ठेवून द्यायचे आहे। आता 15 मिनिट झालेले आहेत। आता आपण बॉल्स बघूया। तुम्ही बघू शकता आपण तयार केलेला साईज आणि तयार झाल्यानंतरचा साईज जवळजवळ 4 पटीने वाढलेला आहे। इकडे आपले दूधही थंड झालेले आहेत। आता या बॉल्स मधले पाणी याप्रमाणे आपल्या हलकेच हाताने दाबून काढायचे आहेत आणि सर्व बॉल्स या दुधामध्ये आपल्याला एक एक करून सोडायचे आहेत। बॉल प्रेस केल्यानंतर तुम्हाला हा चपटा दिसत असेल, पण दुधामध्ये टाकल्यानंतर हा पूर्ववत आपल्या शेपमध्ये येतो। सर्व बॉल्स मी या दुधामध्ये घातले आहेत आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे कमीत कमी 4 तास फ्रीजमध्ये ठेवायचे आहे थंड होण्यासाठी। 4 तास थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता थंडगार रसरशीत अशी आपली रसमलाई तयार आहे सर्व करण्यासाठी। सर्विंग बाउल मध्ये काढल्यानंतर वरून पिस्ता फ्लेक्सने आपल्याला याला गार्निशिंग करायचे आहे। चला मी तुम्हाला रसमलाई तोडूनही दाखवते। आतून एकदम जाळीदार आणि स्पॉन्जी अशी आपली रसमलाई तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। किती ज्युसी झाली आहे, किती मिल्क सूप केलेले आहे तुम्ही बघू शकता। तोंडात टाकताच विरघळणारी मऊ लुसलुशीत अशी ही रसमलाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा, तुमच्या घरच्यांनाही नक्कीच आवडेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशा अवघड वाटणाऱ्या रेसिपीज सोप्या करून मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।